आज तुम्हाला डाळ भाजीची रेसिपी शेअर करत आहे. इथं मी तुरीची डाळ घेतली आणि चण्याची डाळ घेतलेली आहे. इथे मी पालक वॉश करून घेतले आणि बारीक चिरून पण कट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी हळदी पावडर टाकून घेतलं आहे, ऑइल टाकून घ्यायचं आणि इथं मी 2 टमाटर चिरून घेतले आहे आणि तिथं हिरवी मिरची पण चिरून घेतली आहे. त्यानंतर शेंगदाणे पण टाकलेले आहे मी ह्याच्यामध्ये डाळ भाजीमध्ये. आपण ह्याच्या कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आपलं कुकर थंड झाल्यावरच मी काढलेलं आहे कुकरचं झाकण. आता ऑइल टाकून घ्यायचं, जिरं मोहरी टाकून घेतली आहे मी. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. मग चांगलं फ्राय करायचं थोडा वेळ. त्यानंतर तिखट पावडर टाकून घ्यायचं, धनिया पावडर, जिरं पावडर टाकून घेतलेलं आहे मी. त्यानंतर आपण डाळ भाजी टाकून घेऊ त्याच्यामध्ये. चवीनुसार नमक घालून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आपली डाळ भाजी रेडी झालेली आहे.